नमस्कार. शासकीय सरदार कान्होजी जेथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी तारतंत्री विभागातील शिल्प निर्देशक शुभम गुटले आहे आणि आज आपण एक प्रॅक्टिकल करणार आहे. DC शंट मोटरवर आपण इन्स्टॉलेशन रनिंग DC मोटरचं कनेक्शन कसे बसवायचे, स्टार्ट कसं करायचं आहे आणि त्याला रनिंग कसं करायचं आहे, तर हे तिघही आपण गोष्टी आपल्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहे. तर आता सुरुवात करायचं झालं तर आधी आपल्याकडे हा पॅनल आहे. पॅनलमध्ये आपण जशा प्रकारे बघताय त्याला 3 फेज सप्लाय पण आहे, सिंगल फेज सप्लाय पण आहे. 3 फेज सप्लाय आपण इनपुटला दिलाय. तर आपण या पॅनलला स्टार्ट करू. सर्वात आधी आपण हा लाईट स्विच ऑन करू, त्यानंतर MCB ऑन करू, त्यानंतर आपण जे आपल्याला रिक्वायर्ड नॉब्स आहेत ते ऑन करू. तिघे लाईट दिसतात. माझे 3 फेज सप्लाय आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रॅक्टिकल करायला सुरुवात करता येईल. सर्वात आधी आपण जी डायग्राम आहे ती आपण रेफर करायची. आपल्याकडे डायग्राम दिलेली आहे. ह्या डायग्राम प्रकारे आपल्याला ह्या मोटरमध्ये कनेक्शन्स बसवायचे आहेत. आपण बघितलं असणार शंटमध्ये म्हणजे पॅरललमध्ये आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंगला कनेक्ट केलेलं आहे. तर आपण एक एक रीडिंग घ्यायला सुरुवात करू शकतो. पहिल्यांदा आपल्याला व्होल्टेज व्हॅरी करायचं आहे, त्यानुसार आपल्याला करंटची रीडिंग घ्यायची आहे. स्पीड आपल्याला सध्या आपल्याकडे करंट नसल्यामुळे आपण स्पीडचा कॉलम वॅकंट ठेवू, पण आपण करंटचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू स्पीड बघू. तर आपण घ्यायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण याचा व्होल्टेज वाढवायची सुरुवात करायची. हा व्हेरिएक आहे, व्होल्टेज आपण यात व्हॅरी करू शकतो. तर सध्या 0ला आहे. इथं व्होल्टेजची रीडिंग येणार आहे, इथं करंटची रीडिंग येणार आहे, DC करंटची. तर आपण आता सर्वात आधी याला हळूहळू व्होल्टेज वाढवू. बघा, मोटर फिरायला सुरुवात झालेली आहे. आपण याला सरळ 50 व्होल्टपर्यंत नेऊ. तिथं 50 व्होल्ट झालेला आहे. मोटर बघताय तुम्ही फिरायला सुरुवात झालेली आहे. DC शंट मोटर आहे आपली. करंटची रीडिंग जर बघायची झाली तर आपलं 0.661 एम्पियर हा एवढा करंट येतो. तसंच आपण पुढच्या स्टेपला जाऊन 50, 60, 70, 80 असे 110 पर्यंत रीडिंग घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण रिव्हर्स रीडिंग घ्यायची आहे. आता आपण 70वर लिहिलं, 70 व्होल्टवर लिहिलं, तेव्हा करंटची रीडिंग आपल्याला वाढली असणार आहे. थोडं स्टेबलाइज होत जायचं, मग नंतर रीडिंग घ्यायची. 0.71 एम्पियर एवढं करंट आपल्याला आलं आहे. अशा प्रकारे करंट व्होल्टेज वाढवून आपल्याला 110 व्होल्टपर्यंत न्यायचं. त्यानंतर आपल्याला परत रिव्हर्स घ्यायचे. तर रिव्हर्स येताना पण सेम प्रोसिजर फॉलो करायचे. व्होल्टेजला इथं कमी करायचे, त्याप्रमाणे आपली स्पीड पण कमी होणार. आणि अशा प्रकारे आपलं जे येणारं करंट आहे ते पण डिक्रीज होणार. आधी 0.7 होतं, आता 0.6वर आलं. अशा प्रकारे आपल्याला मोटरला जे आहे व्हेरिएशन व्होल्टेजवर घ्यायचे आणि मग परत रीडिंग घ्यायचं. व्होल्टमीटरची जे काय रीडिंग असेल आपण प्रॅक्टिकली पण घेतो. म्हणजे पॅनलला जे आलं आहे ते आपल्या इथे आलं आहे की नाही हे पण आपण चेक करायला हवं. तर ते पण आपण इथे चेक करू शकतो. तर जसं बघताय तर 44 व्होल्ट येतोय. तर हा जो डिफरन्स येतो आपल्याला हे लगेच मल्टीमीटरमधून करतो की पॅनलला जे दिलं आहे आणि आपल्याला येतंय ते बरोबर आहे की नाही, हे क्रॉस व्हेरिफाय करू शकतो. अशा प्रकारे आपण मोटरला रन करून त्याचे रिडिंग घेऊन आपण तिथे कन्स्ट्रक्शन वाढली आणि तशा प्रकारे मोटर रन होते बघू शकतो. तर प्रॅक्टिकल आपण अशा प्रकारे पूर्ण करायचं आहे आणि पॅनलला रिटर्न बंद करत जायचं.